Preview. त्यांचा अपमान करणाऱ्या सदस्यांना या सभागृहात थांबण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. त्यांना बाहेर काढल्याशिवाय सभा चालू होऊ देणार नाही. असं आहे, ते सन्मान्य सदस्य इथे नाहीये, बरोबर आहे, पण आपण त्यांना मागच्या वेळेस 3 वेळेस समज दिलेली होती सभागृहात, बरोबर आहे. आता जेव्हा रुटीन जी येईल त्यावेळेस ते सन्मान्य सदस्य सभागृहात असतील, त्यावेळेस त्यांना जी कायद्यानं महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानं जे अधिकार प्राप्त आहेत पीठासन अधिकाऱ्याला, त्यानुसार आपण त्यांच्यावर कारवाई. मान्य महापौर साहेब, हे प्रत्येक सभेमध्ये असं जर काही पंतप्रधान असो कुणी असो असं जर काही बोलत असतील तर ते योग्य नाही. आपण या छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये विकासासाठी आलेलो आहे. विकास कसा होईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. एखादा पंतप्रधान त्यांच्याविषयी बोलणं ही योग्य नाही. सभागृहाने त्यांना समज द्यावी किंवा समज नाही अपमान झालाय. सीटवर बसलेले आहे, आपल्याला विनंती करतो, कडक भूमिका घ्यावा आपल्याला लागेल. दरवेळेस जर हे समज देत राहिले त्याच पक्षाच्या लोकांना तर हे काही योग्य राहणार नाही. आता आपल्याला गरज आहे तर कडक भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची. माननीय महापौर साहेब, एक मिनिट जादू बोलून आज आपण या ठिकाणी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आज जरी अर्थसंकल्पावर जरी सभा असली तरी आपण आजच्या सभेपुरतं त्यांना निलंबित करावं असं आमची आपल्याला विनंती आहे. सन्माननीय सदस्य फिरोज खान यांना आजच्या सभेपुरतं माननीय पंतप्रधानाविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांना वेळोवेळी सभागृहामध्ये आपण 4 वेळेस समज दिलेली आहे की आपण सभागृहाच्या कामकाजामध्ये बोलताना प्रॉम्प्टिंग करणं, दुसऱ्या सदस्याला अरे तुरे करणं, हे सन्मान्य सदस्याशी वागणं त्यांचं योग्य नाहीये. त्यासाठी त्यांना आज या तहकूब अर्थसंकल्पीय सभेतून मी निलंबित करतो. नगर सचिव त्यांना आता सभागृहात प्रवेश द्यायचा नाही असं सांगा. जो है यहाँ पे नहीं निकालना चाहिए, ऐसी आप सगळ्यांसाठी सबके साथ एक जैसा रहना चाहिए. असं आहे, ते पण आमच्या पक्षाचे असू द्या, या भारतीय जनता पार्टीचे असू द्या, या उदय गट साहेबांचे असू द्या, या महापौर साहेब, हा कायदा सर्वांना लागू पाहिजे. हा कायदा सर्वांना लागू पाहिजे. इत्यादी साहेबांच्या बाबतीत जर बोलत असेल त्यांना सुद्धा या सभागृहाच्या बाहेर काढलं जायला पाहिजे. असे सन्मान्य जलील साहेबांच्या विरोधात बोलून त्याला सुद्धा या सभागृहाच्या बाहेर काढायला पाहिजे. असे असू देतो, कोणताही पक्षाचा असू द्या, हा कायदा सर्वांना लागू आहे. चालवायची ना तो कायदा बजेटची सभा आहे. महापौर साहेब, बजेटची सभा आहे. आता मी निर्णय दिलेला आहे त्याच्यावर चर्चा नका करू. निर्णय दिलेला आहे, आता त्याच्यावरती चर्चा करू नका. बजेटची सभा आहे. मामू बघा ड्रेसिंग वगैरे करून आलेले तिथे. मामू बघा ना बजेटच्या सभेला. माझं असं म्हणणं आहे बापू साहेब, वेळ आपण जास्त याच्यात करू नये. फक्त आपण प्रशासनाला सांगा. जसं आपण त्या सदस्याला निलंबित केलंय तसं याच्या आधी पण आपण काही आदेश प्रशासनाला दिले होते. अतिक्रमणाच्या बाबतीत जे काही 353 दाखल केले होते त्याच्याबाबत पण लवकरच दिवस पुढे चाललेत महापौर साहेब. आणि हे दिवस पुढे जाता समोर दिवस कमी कमी होत चाललेत आणि बेशिस्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपण शिस्तप्रिय महापौर आहात आणि शिस्त लावण्याकरता मला असं वाटतं की आपण सातत्याने ज्या गोष्टी शिस्तीच्या असतील त्याच्यामध्ये आपण प्रशासनाला सांगावं की आपण ह्यामध्ये तात्काळ कारवाई करा. 353 एक तर गुन्हा खोटा होता का खरा होता हे आपण प्रशासनाला सांगावं आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करावी. एक मिनिट अफसरभाई, सन्माननीय अफसरभाई, आपण ऑलरेडी प्रशासनानं काल मागच्या वेळेस तुम्हाला खुलासा केलेला आहे. प्रशासन कायद्याप्रमाणे त्याची कारवाई करत आहे. काकासाहेब पाटील सन्माननीय बसा ना. आता डॉक्टर जफरचा जो आता हा माझी ही तहकूब सभा आहे. तर पुढची जी आपली सर्वसाधारण सभा रेग्युलर येईल ना त्याच्यामध्ये तो व्यवस्थित श्रद्धांजलीचा प्रस्ताव ठेवा. महापौर साहब, बीजेपी के साथ ही बैठते तो उनको वो एक ही तो उनको भी तो अलग में समझते बीजेपी समझते. मेरा इससे कोई लेना देना नहीं, कोई किसके साथ हूँ ये भी बात करना. महापौर साहब, अभी हमारे वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय हमारे प्रकाश अंबेडकर साहब, आदरणीय हमारे सुजाता अम्बेडकर साहब, अंजलि ताई और तमाम वंचित बहुजन आघाड़ी
हम बीजेपी के साथ मिले हुए, बजट ज्यादा दिया गया, ऐसा अगर आरोप हम पर हो रहा होगा तो हमने इलेक्शन किसके खिलाफ लड़े? बीजेपी के खिलाफ लड़े। पूरे शहर में, पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में अगर बीजेपी के खिलाफ अगर कोई भूमिका ले रहे हैं तो आदरणीय हमारे नेता प्रकाश अंबेडकर साहब ले रहे हैं। लेकिन आरोप करना और कौन बीजेपी से मिला हुआ है ये पूरा शहर भी जानता है, पूरा देश जानता है, महाराष्ट्र जानता है और पूरा देश जानता है। बीजेपीला मदत करणारा खरं कोणता पक्ष असेल तर यांचा पक्ष आहे. मला सन्माननीय अमित बोलले बाहेरचा विषय असेल सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब माहित असेल, बाहेरचा विषय असेल ते बाहेर चर्चा झाली पाहिजे त्याची सभागृहामध्ये आपण बजेटची मिटिंग आहे, बजेटच्या मिटिंगमध्ये बजेटची चर्चा झाली पाहिजे. खराब करण्याचं काम या ठिकाणी करत आहे सन्माननीय महापौर साहेब. सभागृहामध्ये गोंधळ करण्यासाठी आलेले, विकासाचं काम करण्यासाठी आलेलं नाहीये. माझी सन्माननीय विकासाचं काम करण्यासाठी आलेलं फक्त गोंधळ करायचं. एक मिनिट सन्माननीय फक्त गोंधळ करायचं आणि सभागृहामध्ये कसं बदनाम करायचं असं एवढंच काम चाललं. मी आपल्याला विनंती करतो, आपण बोलण्यामध्ये एका सदस्याचं उद्या मग तुम्ही बोला ना. वो जब दूसरा कोई सदस्य करेगा, चाहे सेना का हो, बीजेपी का कोई भी हो, हम इनको बोले तो हमसे कार्रवाई करें। ओके ठीक है. आज जो इल्जाम हमारे ऊपर लगाया गया, ऐसा प्रकाश अंबेडकर साहब को ऐसा गोद में उठा के बड़ा भाई बोला जा रहा था. आज भी फेसबुक के ऊपर ऐसा लिखा हुआ है कि एमआईएम वंचित बहुजन आघाड़ी का एमपी. अरे जो प्रकाश अंबेडकर साहब ने तुमको एमपी बनाया उसके नहीं हुए तुम, उसके नहीं हुए तुम, तो पूरे महाराष्ट्र के पूरे देश के पूरे शहर के क्या होंगे? और आज आता मला काय म्हणायचं उसके बाद आपको जो एक घंटा सन्मान्य अक्षरबाई अमित बिवळे साहेब झाल्यानंतर तुम्हाला बोलावलं काही एक घंटा बोलला ना. तुम्ही ऐकून घ्या. हे जरी बजट का सेशन है, आपने आपने विकास राजनीतिक सारे मुद्दे आप सन्माननीय सदस्य माझं म्हणणं हे असे सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी बजेटच्या बाबतीत सभागृहाच्या बाहेर बोललं नाही पाहिजे, या सभागृहात बोललं पाहिजे. तर तुम्ही आता बोला, नंतर विरोधी पक्षनेते त्याचं उत्तर देतील आणि शेवटी बोला तुम्ही. आम्ही महापौर साहेब या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार निवडून आले. सभागृहामध्ये आल्याच्या नंतर सन्माननीय विरोधी पक्षनेते त्यांचं 1 मिनिटात उद्या त्याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही गाडी बसा, त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. आणि आपल्याला बजेट सेशन सुरू करायचं, मध्ये इंटरप्ट करू नका. एक मिनिट त्यांना बोलू द्या, नंतर तुम्ही त्याचं उत्तर द्या आणि आपण बजेटला सुरुवात करू. आपल्या वर्षभराचं सगळ्या 115 नगरसेवकांना त्याच्यावर अवेलेबल आहे, तर त्याला आता वेळ वाया घालून हे होणार नाही. तर त्यांचं 1 मिनिट झालं, तुम्ही त्याचं सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी त्याचं उत्तर द्या. चला मुलगा साहेब अक्षरबाई मुलगा साहेबांना बोलू द्या आणि मग उत्तर देते. मला बोलू द्या ना साहेब. अरे साहेब तुम्ही बोला, माझा आवाज कसा झाला? बरं बोला अक्षरबाई. आज पूरे देश के अंदर, पूरा महाराष्ट्र और पूरा देश देख रहा, वंचित बहुजन आघाड़ी हमेशा सरकार के विरोध में बात करती है, बीजेपी के विरोध में बात करती है. ये आपको भी और पूरे महाराष्ट्र को, पूरे देश को मालूम है. आज
अगर कोई बीजेपी से मिला हुआ है तो वो ठीक है, एमआई मिली हुई है। आज हम विरोधी पक्षाने देणार ना. आणि ऐकून घ्या, सन्मान्य अफसर बाईक सुद्धा 95 पासून या सभागृहात आहे. बजेट सेशन मध्ये चर्चेला काय आम्ही बजेट महापौर साहेब बजेटवरती चर्चा करू आपण. आज लोकांना बोलण्यामध्ये वेळ घालवण्याचे आम्ही सभागृह घालण्याचं काम आहे. आपण सभागृह चालू करायचं. माईक बंद करावं लागतील. तुम्ही त्यांचं झाल्यावर संबंधी विरोधी पक्षनेते उत्तर देणार आहेत त्याचं. हा चला. महापौर साहब, अगर हम किसी के बीच में कोई भी सदस्य के बीच में बोल रहे हैं तो हम पे कार्रवाई करो, आपको अधिकार है। और हम बोल रहे हैं, हमारे बीच में अगर कोई बोल रहा है तो उसके ऊपर कार्रवाई करना आपका अनिवार्य है। चला आज आपने देखा, पूरा महाराष्ट्र देख रहा, पूरा देश देख रहा, ना तो वंचित बहुजन आघाड़ी यूपी में जाकर लड़ रही, ना वंचित बहुजन आघाड़ी बिहार में लड़ रही, ना वंचित बहुजन आघाड़ी असम में लड़ रही, ना बंगाल में लड़ रही, ना अहमदाबाद में लड़ रही है। वंचित बहुजन आघाड़ी एक स्वाभिमान पार्टी है। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पोते प्रकाश अम्बेडकर साहब पे अगर ये आरोप लग रहा है कि वंचित बहुजन आघाड़ी मिली है तो सारा शहर, पूरा देश सब जानता है कि इमाम पक्ष बीजेपी से मिलकर हर जगह इलेक्शन लड़ रहा है, हर जगह बीजेपी को जिताने का काम अगर कोई कर रहा है तो वह कह रही है, ऐसा इस पर हमारा बोलना है। चल अमित भाऊ चला. विरोधी पक्षनेते उत्तर देतील. अशोक मुरारी सांगा. विरोधी पक्षनेते आम्ही बोलणार नाही कोणी. तुम्ही पहिले हळू आवाजात बोला. विरोधी पक्षनेते विरोधी सदस्याचे प्रमुख असतात, ते त्याचं उत्तर देतील. आता एक विरोधी पक्षनेत्यांना सांगितल्यानंतर एक तिकडे हे बोलणार, इकडे विरोधी पक्षनेते सन्माननीय उत्तर देतील. मान्य महापौर साहेब, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार निवडून आले आणि आम्ही निवडून आल्याच्या नंतर सभागृहामध्ये आम्ही पहिल्या रो मध्ये बसलो. त्यावेळेस विरोधी पक्ष नेत्याला असं वाटलं की आमची जागा जाती का काय, तिकडे खाली येऊन बसण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी केलं. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही इकडे बसलो तरी तुम्हाला त्रास, आम्ही तिकडे बसलो तरी तुम्हाला त्रास, आणि आम्ही इकडे बसलो आम्हाला बजेट जादा मिळालं, त्यांच्या पोटात दुखायचं काय काम आहे? तुम्ही महापौरकडे जा, चेअरमनकडे द्या, तुम्हाला बजेट जास्त घ्या तुम्ही त्यांच्याकडनं. या पूर्ण देशामध्ये जर खऱ्या अर्थानं आपण बघत असाल तर खऱ्या अर्थानं बीजेपीला कोणी सहकार्य या महाराष्ट्रात आणि देशात करत असेल तर ते एमआय, वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा पक्ष आहे. आणि तुम्ही सुद्धा बघत असाल, मी 30 वर्षापासून आंबेडकर पक्षामध्ये काम करतो. मी आंबेडकर राईट्स आहे. सभागृहामध्ये आल्याच्या नंतर कोण उजवे कोण डावे हे सगळे आपण एकमेकाला बोलू शकतो, त्यांच्यासोबत बसू शकतो. प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे, परंतु एमांच्या पोटामध्ये एवढं दुखायचं काही कामच नाही. मान्य महापौर साहेब, तुम्ही नेहमी अशी सूट त्याला देताय. मला तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे की आपण जे ठिकाणी जी कारवाई करणार होती ते आतापर्यंत कारवाई झाली नाही. काय मला वाटलं होतं ऍटम बॉम्ब मध्ये लय आवाज आहे, ऍटम बॉम्ब तर पुढे फुसका निघाला, यांच्यावर कारवाई झाली का बरं नाही? काय कारण आहे? कोण मिळालेलं आहे? मग बीजेपी सोबत मिळालेलं कोण आहे? हे सर्व सगळ्या समाजाला, सगळ्या या शहरातल्या लोकांना, या जिल्ह्यातल्या लोकांना दिसतं आहे की कोण मिळालेलं आहे आणि यांच्यावर कारवाई का बरं होत नाही. हे जर मिळाले नसते त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली असती. कारवाई झाली का यांच्यावर? अजिबात कोणत्या प्रकारची कारवाई यांच्यावर होत नाहीये. आणि हे कोणासोबत मिळालेले हे सगळ्या शहराला माहितीये. विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा करतात, विकासावर बोला, विकासावर बोला. अरे विकासावर बोलायसाठी लोकांनी निवडून दिलं आम्हाला. आम्ही 2-2 वेळेस 5-6 वेळेस निवडून उगाच नाही आलो आम्ही इथं. उगाच आपल्या भाता मारायच्या, आमच्या त्या दिवशी आमच्या प्रभागामध्ये घुसून नाटक करण्याचं काम केलं. अरे तिथल्या जनतेला जर गरज असेल तर आमच्याकडे येतील. आम्ही 4 जण करतो तिथले, ज्या लोकांना वास येत असेल, त्रास होत असेल, तिथले प्रथम नागरिक आम्ही आहे. लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे. आम्ही ते त्यांचं काय जे असेल उत्तर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. पण प्रत्येक वेळेस हाटून घोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय. सभागृहामध्ये असं कोणतंच बसण्याचं ठिकाण असं कोणाला ठरवून दिलेलं नाही. मागच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी बसलो, त्या ठिकाणी त्याला आम्ही समोर बसलो म्हणून त्यांना एवढं वाईट वाटलं की ते इथं खाली येऊन बसले.
आम्ही बसायचं पुढं ना. माननीय महापौर साहेब, तुम्ही आम्हाला सांगा. आणि याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत जर कोणी बोलत तर अजिबात खपून घेतला जाणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, आम्ही जेवढे चांगले तेवढे वाईट बी आहे. महानगरपालिकेच्या पदाला सुद्धा आम्ही महत्व देत नाही. एवढा आंबेडकर घराणा असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणारे 30 वर्ष झाले आम्ही लोक आहोत. एक निष्ठेने मी आणि आमचे सहकारी या ठिकाणी काम करताय बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये. मी उदाहरण देतो तुम्हाला. या सभागृहामध्ये एकमेव मी आंबेडकर राईट माणूस निवडून मागासवर्गीय समाजामध्ये आलेलो. प्रत्येक माणूस बीजेपीकडून शिवसेनेकडून एससीचे लोक आलेले आहेत, पण मी आंबेडकर राईट्स एकमेव माणूस आहे. मी आंबेडकर राईटच आहे. आपण इथे सगळे आम्ही सुद्धा आलोय. आम्ही सुद्धा बाबासाहेबांचे आलोय. उत्तर देतील त्याचं सन्माननीय. एक मिनिट अक्षर भाई, भुजबळ साहेबांचं संपून येणार. चला भुजबळ साहेब बोला पटकन. आंबेडकर राईट्स बनणं आणि आंबेडकर राईट्सचं काम करणं. आता महापौर साहेब, मी त्याच्यात जात नाही. तुम्ही आंबेडकर राईट्स म्हणतात, मला त्या भानगडीत परत जायचं नाही. त्याच्यामध्ये परत दुसरा विषय होऊ शकतो. स्वतःला आंबेडकर राईट म्हणावं लागतं ना. त्यासाठी आंबेडकर पक्षाचंच काम करावं लागतं. इकडे तिकडे बाय सिटी घेऊन निवडून नाही यावं लागत. त्यासाठी आंबेडकर राईटच व्हावं लागतं. आणि तो आंबेडकर राईट हा आम्हीच भुजबळ आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो महापौर साहेब, याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात जर कोणी बोललं तर खपून घेतलं जाणार नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. सन्मान्य विरोधी पक्षनेते अहिराळे साहेब, बजेट चालू करायचं आपल्याला. प्लीज विरोधी पक्षनेते उत्तर देतील आणि आपण बजेटच्या संदर्भात बोलायचं. तुम्ही खाली बसून बोलू नका, मला कारवाई करायला नका लावू. आता तुमचं माईक बंद करा. दादा तुमचं माईक बंद करा. सन्मान्य सदस्य. माननीय महापौर साहब, सबसे पहले तो मैं अमित भगत साहब की एक बात से सहमत हूँ कि यहाँ पर बैठने के लिए किसी को जो तो ये नहीं दी गई है कि भाई ये सीटिंग इनकी है या वो सीटिंग इनकी है. मैंने पहले भी हमारे नगर सचिव साहब से अनुरोध किया था कि सीटिंग अलॉटमेंट आप करिए, जैसा पार्लियामेंट में होता है, जैसा असेंबली में होता है, वैसा यहाँ पर भी करिए. सीनियरिटी के हिसाब से भी करेंगे तो किसी को कोई प्रॉब्लम नहीं होने वाली. पहला मुद्दा. दूसरा मुद्दा, सम्मान्य कॉर्पोरेटर साहब की जिसका ऑब्जेक्शन है कि मैंने कहा कि वंचित के लोग बीजेपी के साथ बैठे, तो ये बात पूरा शहर देख रहा है. यहाँ पर जो भी हम लोग बात करते हैं, ये पूरा शहर जो है तो लाइव देख रहा है. लाइव देखने के बाद में पूरा शहर ये बात को समझ रहा है कि किस तरीके से वंचित के कॉर्पोरेटर जो है तो कहाँ बैठे हैं, किसकी बात कर रहे हैं और क्या विषय के ऊपर बात कर रहे हैं. मैं एक और बात से जो है तो सम्मान्य कॉर्पोरेटर से सहमत हूँ. एक और बात से सहमत हूँ कि जो है तो हम यहाँ पर डेवलपमेंट के मुद्दों के ऊपर चुन के आए हैं. हमारे मॉडल के, हमारे पैनल के, हमारे शहर के विकास के मुद्दे के ऊपर चुन के आए हैं. मगर सम्मान्य नगर सेवक साहब, सभागृह के अंदर आकर किसने क्या बात की, किसने क्या विरोध किया, किसने क्या अपने वर्ग की तरक्की के लिए बात की, ये पूरा शहर देख रहा है. मुझे बताने की जरूरत नहीं है. वंचित बहुजन आघाड़ी सम्मान्य आदरणीय बाला साहब अम्बेडकर साहब का सम्मान हम भी करते हैं, पूरा मुल्क भी करता, हमेशा करेगा. उनके सम्मान की बात नहीं कर रहे. बात क्या है, वो आदरणीय है, मगर क्या वंचित बहुजन आघाड़ी के कॉर्पोरेटर सम्मान्य माननीय बाला साहेब अम्बेडकर के संविधान जो सिखाए हुए आदर्श है उसके ऊपर चल रहे हैं या नहीं, ये हमें असल मुद्दा है. मुझे नहीं लगता कि आदरणीय बाला साहब अम्बेडकर साहब यहाँ पर जो वंचित के कॉर्पोरेटर बात कर रहे हैं उसको लेकर खुश होंगे. आदरणीय अम्बेडकर साहब ये चाहते थे कि यहाँ पर वंचित के कॉर्पोरेटर आकर पिछड़ों की बात करे, एजुकेशन की बात करे, स्कूल की बात करे, हॉस्पिटल की बात करे, मगर वो सारी बातें आकर नहीं कहते. क्या कहते, इसने ये बोल दिया, उसने वो बोल दिया, शहर में ये हो गया, शहर में वो हो गया. हम पर जो कार्रवाई करना है शासन करेगा, प्रशासन करेगा. तुम्हारे पेट को क्यों कर दो. हमने कुछ गलत किया है तो शासन हमारे ऊपर एफआईआर दाखिल किया, आगे जो कार्रवाई होना है होगी. हम भी उसको लीगली फेस करेंगे और फेस करने के लिए तैयार है. आपको भी फेस करने के लिए तैयार है.
कोई ये ना समझे कि हम चुप रहेंगे या तुम्हारी दादागिरी के आगे झुकेंगे। याद रखो, मैं इम्तियाज जमील साहब का सिपाही हूँ, न डरूंगा, न झुकूंगा, न दबूंगा। तुम्हारे आगे हम लड़ेंगे, याद रखो मेरी बात को। एक शेर कह के सम्मान्य महापौर साहब की बात खत्म कर दूंगा। सितमगढ़ तुझसे वफा की उम्मीद होगी, सितमगढ़ तुझसे उम्मीद वफा होगी जिन्हें होगी, सितमगढ़ तुझसे उम्मीद वफा होगी जिन्हें होगी। हमें तो ये देखना है तू जालिम कहां तक है। महापौर साहब एक मिनट बनाना, महापौर साहब अफसर हम अगर सभागृह के अंदर हमने बीजेपी के फेवर में कोई बात की नहीं की। हम शहर का विकास करते बोल के अलग अलग वार्डों से छूट कर आते हैं, हमारे वार्ड का विकास करते हैं। कहां पर किनारपुर आए, 2 बार अफसर खान चुन के आया, खुद अफसर खान का वोट नहीं है, न अफसर खान का कोई रिश्तेदार है, न कोई भाई, न कोई भाई है। अफसर खान विकास करता है और अफसर खान ने हमेशा इस सभागृह के अंदर शिवसेना और बीजेपी की हुकूमत में हमेशा अपने समाज की बात की, अपने विकास की बात की और हर बार विकास की मैं बात करता हूं। दूसरी बात जो इल्जाम हम पे लगाया जा रहा, यहां बैठा महापौर, अरे बैठने से कुछ होता नहीं, बैठने से कुछ होता नहीं। संविधान के हिसाब से भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको संविधान दिया है और संविधान के तहत हम चलते हैं और संविधान के तहत हम किसी के बात से डरते नहीं। कितने भी पूरे शहर में, पूरे देश में अगर कितने भी 500 लोग भी आए तो ये शेर अफसर शेर बब्बर, किसी के दादागिरी, किसी के दादागिरी, किसी के दादागिरी अफसर भाई आपण चर्चा चालू आपण तुमचा मुद्दा मांडला, त्यांचा मुद्दा मांडला, आता आपण बजेटला आपण चर्चा करू। बजेट चला, हा झालं तर कोणाला बोलायचं सन्मान्य अफसर भाई, आता आपण बजेटवर चर्चा सुरू एक बजेटवर चर्चा चालू होती। हा चला माननीय महापौर, मी या सभागृहात सभापती साहेबांनी जे बजेट सादर केले याच्यावरून मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो, धन्यवाद करतो, जेणेकरून पूर्ण शहराला पेपरच्या माध्यमातून पूर्ण कळालेलं आहे कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत नाही, कोणत्या माणसा कोणाला किती बजेटवर बोला। हे बघा, पान नंबर सांगा, पान नंबर मध्ये काय चुका झाली ते सांगा बजेट बुकच्या। आता बजेटवर चर्चा करू। सर्व सन्मान किशोर नाते साहेब, कोण सभागृह नेते आपण बोलला, हा बोल बजेटवर माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त साहेब, ही आपली अर्थसंकल्पीय लवकर सभा आपण घेतो। एप्रिल 2020च्या नंतर लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहामध्ये हे बजेट सादर होतंय। या शहराचं भविष्य, या शहरामध्ये विकासाचे कामं या बजेटमध्ये मांडलेले आहेत। त्याबद्दल मी माननीय सभापती महोदयांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। आपल्याला जे सभागृह नेता म्हणून माझ्यावर सर्व सभागृहाने जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि हे सभागृह व्यवस्थित चाललं पाहिजे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि विकास यांची सांगड घालून आपल्या या ज्या काही समस्या आहेत, मग प्रशासनाच्या अनुभवी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, अनुभवी आपल्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याकडे खूप खूप चांगले महापौर, 2 महापौर आहेत,
4-5 वेळ निवडून आलेले आपल्याकडे काही नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं खूप चांगलं काम आहे. अधिकारी सुद्धा आपल्याकडे खूप चांगले शासनाकडून काही आलेले, महानगरपालिकेमध्ये सुद्धा खूप अनुभवी आपल्याकडे अधिकारी आहेत. या सगळ्यांचा चांगला समन्वय करून आपण हे सभागृह चांगलं चालवण्याचा प्रयत्न करू. अर्थसंकल्पीय बजेट हे फार महत्वाचं आहे. यानंतर आता काल परवाच या गोष्टी आपल्या तातडीच्या होत असल्यामुळं मी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना विनंती करतो की एक आपली संहिता तयार असली पाहिजे. कोणता प्रश्न कुणी मांडला, कुणी बोलायचं, कुणी नाही बोलायचं, वारंवार तेच प्रश्न, उपप्रश्नावर किती बोलायचं, आपलं एक प्रयत्न काहीतरी आपलं एक देऊया. कारण हे बजेट, ही सभा, हे अख्खं शहर बघतंय. आपले 115-29 प्रभागातील नागरिक आपल्याकडे फार मोठ्या आशेने बघतायत आणि म्हणून आपल्यामधला समन्वय, आपल्यामधले प्रश्न, आपल्यामधले वैचारिक पक्षीय मतभेद हे सगळे बाजूला ठेवून आपल्याला अर्थसंकल्पीय सभा आणि अर्थसंकल्पावर बोलायचे. कारण हे बजेट आपल्या भविष्य, आपल्या शहराचं ठरवणार आहे. आणि म्हणून मी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती करतो, सभागृह नेता म्हणून, की आपण विशेष अशा बजेटवर चर्चा करताना आपण पॉइंट टू पॉइंट बोलूया आणि पुढं काही दिवसाच्या नंतरच आपण सभागृह नेता म्हणून सगळे गटनेते, विरोधी पक्षनेता यांची बैठक घेऊन आपल्यामधला समन्वय आणि सभागृह कसं व्यवस्थित राहील, प्रशासनाच्या बरोबर काम करून आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. परत एकदा बजेट खूप चांगलं आहे, त्याच्यावर चर्चा करूया. आणि सभागृहाला विनंती करतो की एक बजेटवर चर्चा चालू असताना आपण सगळ्यांनी थांबू, एवढंच बोलतो. धन्यवाद. चालेल. बजेटवरती ज्यांना बोला. सुनील जगताप साहेब, सन्माननीय सदस्य. सन्माननीय महापौर साहेब, फक्त माझी विनंती अशी आहे की टू द पॉइंट एक एक मुद्दा बोला आणि थांबा, म्हणजे ओव्हरऑल एक करा. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, 5 ते 6 वर्षानंतर पहिली वेळेस आपल्या या छत्रपती संभाजीनगरला साजेसा असा अर्थसंकल्प आपण सादर केला. त्याबद्दल मी आपले सभागृहाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाचा अभ्यास जर केला तर समजते की नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी आपण काळजीपूर्वक लक्ष घालून त्यासाठी या बजेट बुक मध्ये आपण तरतूद केलेली प्रामुख्याने दिसते. त्यामध्ये रस्ते असेल, वीज असेल, विद्युत विभाग असेल, आरोग्य असेल आणि शहरात सौंदर्याची भर घालणारे उद्याने असतील, खेळाचे मैदाने असतील, अशा अनेक हेडखाली आपण या ठिकाणी तरतूद केलेली दिसते. विशेष करून आपण दिव्यांगासाठी सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी तरतूद केल्यामुळे आपले मी मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी आपल्याला एक विनंती करायची आहे. शहराची सुरक्षा करण्याची जबाबदारी फक्त पोलीस दलाचीच नसून ती आपली सुद्धा आहे. नगरसेवक या नात्याने आपली सुद्धा आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुख्य चौकात पोलीस दलाने सीसीटीव्ही कॅमेराची त्या ठिकाणी बसवलेले आहेत. मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये किमान 8 ते 10 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी तरतूद करावी, एवढीच या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. चला. हा बोला. बोलले सन्माननीय सदस्य, बोला. अली जनाब मेयर साहब, याच्यात विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते दोघांनाही सांगतो मी, एक स्टँड पॅड इकडे बोलल्यानंतर एक जण इकडे बोला आणि टू द पॉइंट बोला. मेरे को अली जनाब मेयर साहब, अली जनाब डिप्टी मेयर साहब, अली जनाब कमिश्नर साहब, सभागृह, पत्रकार बंधु, ये जो अभी हमने जो इस सभागृह के माध्यम से मेरे को सवालात है, घन कचरा योगदान के लिए साल 2021 और 22 32 करोड़ रुपए दिए गए थे. 22-23 34 करोड़ रुपए, 48 करोड़ रुपए और 25 और 26 में 40 करोड़ रुपए, साल 26 और 27 में 90 करोड़ रुपए. यानी इस साल रखी गई इस तकरीब में तकरीबन 50 करोड़ रुपए जायद खर्च होने जा रहे हैं. इससे पहले कंपनी को 3.5 करोड़ रुपए महीना दिया जाता था. ये साल नई कंपनी को 8 से 8.5 करोड़ रुपए महीना दिया जा रहा है.
दोनों कंपनी में 5 करोड़ रुपए महीने का पिछले मुकाबले कंपनी से ये जो कंपनी अलाउड की गई, इसको 5 करोड़ रुपए यानी साल के 7 करोड़ से ज्यादा दिए जा रहे हैं। ये सवाल है। माननीय महापौर साहब, एक मिनिट आता ये कैसा आहे सन्माननीय सदस्य, तुम्ही सजेशन द्या ती प्रश्न उत्तराची जी सभा नाही आता तुम्ही सूचना द्या, सूचनेचं इथे लिहून घेऊ लागलो आणि मिनिट्स मध्ये पण येणार मान्य महापौर साहेब. एक मिनिट आता मी आताच विरोधी पक्ष नेत्यांना आणि सभागृहात हे केलं, एक इकडे बोलल्यानंतर मी इकडे एक चालू केला। हाँ खत्म करिए ना आप, आपकी बात खत्म करिए, फिर उसके बाद में स्थायी समिती तयार केलेले बजेटच्या विरोधात बोलू इच्छितो। भारतात संविधान आर्टिकल 140 द्वारा या देशातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याने सन्मान आणि कायद्याचे सन्मान संरक्षण हा मूलभूत अधिकार दिला आहे, परंतु दुर्दैवाने स्थायी समितीचे सन्माननीय अध्यक्ष या अधिकाराच्या पायमल्ली केली आहे। अध्यक्ष श्री मकरिया यांनी निधी वाटप करताना सत्ताधारी पक्ष व त्यांचे मित्र पक्षाचे सामान्य सदस्यांना लाखो कोट्यवधी रुपयांची निधी दिली, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना फक्त 5 लाख रुपये निधी देण्यात आला। हे केवळ बदल्याचे राजकारण नाही, तर विरोधी पक्षाचे सदस्य निवडणूक देणारे मतदारांना अपमान आहे आणि त्यांच्या विकासाच्या हक्कावर गदा आणणार आहे। आपले संविधान आर्टिकल 39 द्वारे स्पष्टपणे सांगतो की समाजातील भौतिक संपत्ती आणि सार्वजनिक निधीने वितरण समान पद्धतीने हवे, प्रत्येकाला ते हक्क मिळाला पाहिजे। जेव्हा प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या जवळपास समान आहे, तेव्हा निधी वाटप भेदभाव का केला जात आहे, याचे उत्तर महापौर साहेब स्थायी समितीचे अध्यक्षांनी प्रशासनाने द्यावे। माझी मागणी अशी आहे की स्थायी समिती तयार केलेले बजेट एस्टिमेटला माननीय महापौर साहेब आणि सभेने सेक्शन 100 अंतर्गत मंजुरी न देता पुन्हा स्थायी समितीकडे परत पाठवावे आणि जेणेकरून प्रत्येक प्रभागाला समान निधी मिळेल आणि शहरातील प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल, अशी माझी मागणी आहे। माननीय महापौर साहब, उप महापौर साहब, कमिश्नर साहब, मेरा ये बोलना है कि कायदे संविधान में ये कहीं नहीं है कि जो सत्ता में रहेगा उसे ज्यादा बजट और जो विपक्ष में रहेगा उसे कम बजट। तो आप ऐसा क्यों कर रहे हैं? हमारे देश के वजीर आजम कहते हैं सबका साथ सबका विकास, लेकिन आपके अल्फाज तो गलत साबित कर रहे हैं। मेरा ये कहना है दीदी, सम्मानित दीदी, आपको मैं सुझाव देना चाह रहा हूँ कि संविधान सर्वतोपरि है, पर इसका बजट मैनुअल है, बजट मैनुअल के हिसाब से बजट तैयार किया जाता। आप बोलिए। जी, मेरा ये कहना है जहाँ विकास के कामों की जरूरत है वहाँ उतना बजट देना चाहिए, फिर वह किसी भी पार्टी के क्यों ना हो। सर 5 साल में सिर्फ मेंटेनेंस छोटे मोटे काम ही हुए हैं सर आप इस पे गौर करिए और हमें सब पूरे औरंगाबाद के लिए, संभाजी नगर के लिए बजट। मान्य महापौर 2 साहेब, मिनिटं आता इकडे उद्या तुमच्याकडे 2 जण बोलले सातत्य। हा आता एक भुईगल साहेब मान्य सदस्य आहेत, भुईगल साहेबांना बोलू द्या पहिले, नंतर मी इकडे एक घेऊन मग तुम्हाला बोलायला। मान्य महापौर साहेब, एक मिनट दीदी, सम्मानित इनका होने के बाद इधर एक होगा फिर आपकी बात। असताना माझी अशी विनंती आहे की दलित वस्ती ज्या आहे या शहरामध्ये जवळपास 56 झोपडपट्ट्या आहेत, त्या घोषित झोपडपट्ट्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त नवीन त्याच्यामध्ये काही आपल्या झोपडपट्ट्या आहेत, तिला दलित वस्तीचा निधी आपण देत असताना जवळपास मला वाटतं या बजेटमध्ये 8.5 कोटी रुपये बजेट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की जर दलित समाजाच्या प्रो पुअर बजेट म्हणताय ना भुईगल साहेब? हा, प्रत्येक दलित वस्तीतल्या प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं तिथं असलेल्या आपल्या लोकांना जर न्याय द्यायचा जर असेल तर आपल्याला या दलित वस्तीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बजेट ठेवावं लागेल। 8.5 कोटी मध्ये साहेब जवळपास एकाच प्रभागामध्ये तो खऱ्या अर्थानं जर काम जर केलं आपण तो एकाच वार्डामध्ये संपू शकतो। जवळपास शहराचं आपल्याला माझ्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये झोपडपट्ट्या किती आहे, किती लोकांची काम आहे, परंतु त्या लोकांची खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर दलित वस्तीचं जे बजेट आहे ते जास्तीत जास्त देण्यात यावा ही मी विनंती करतो आपल्याला। जालिंदर बोला, जालिंदर बोला। एक मिनिट इकडे एक होऊ द्या, मग तुमच्याकडे येतो, तिकडे येतो। हा चला जालिंदर सन्माननीय शेंडगे साहेब बोला। माननीय
महापौर साहेब, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, आता सर्व आमच्या सदस्यांनी सांगितलं की या ठिकाणी दलित वस्तीच्या निधी संदर्भात माननीय महापौर साहेब आपल्याला मी विनंती करणार आहे की शहरामध्ये अधिकृतरित्या 56 दलित वस्त्या आपण महानगरपालिकेने या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेल्या आहे. परंतु आपल्याला मी विनंती करणार आहे की ही जी घोषणा यादी आहे ही जवळपास 15 वर्ष जुनी असल्याने आपण नव्याने या ठिकाणी सलम एरियाचा या ठिकाणी सर्वेक्षण करून या ठिकाणी निधी वाढवण्यात यावा. महापौर साहेब बजेट बुक मध्ये या ठिकाणी प्रभाग वाईज 75 लक्ष या ठिकाणी निधी ठेवण्यात आलेला आहे. परंतु मला आपल्याला विनंती करायची आहे की या भागामध्ये लोकवस्ती जास्त असल्याने दलित समाजाच्या अत्यंत महत्वाच्या सुविधा या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या वतीने पुरवले गेल्या पाहिजे. म्हणून 75 लक्ष हे प्रभागावाईज कमी पडतायत, झोन वाईज कमी पडतायत. यामध्ये आपण वाढ करावी अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. चला सन्मान्य जाधव ताई, माननीय महापौर साहेब, सन्माननीय त्यांचं झाल्यावर तुमच्याकडे येणार, त्यांचं झालं. मला सर्वप्रथम तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही आज तुझ्या भाव करू नका. तुम्ही अगोदर म्हटले की तिकडे बोलले, नंतर इकडे बोला, इकडे बोलल्यानंतर तुम्ही बोला. असल्यानंतर तुम्ही इग्नोर करता आणि दुसऱ्यांना बोलायचा चान्स देता. हे तुम्ही वारंवार करता. आताही तुमच्या पक्षाचे तुमच्या पक्षाचे एक जण बोलल्यानंतर मला तुम्हाला थांबावं लागतं, म्हणून थांबवलं. पण अगोदर मी उभी होते ना सर. बोला. ठीक आहे. म्हणजे बजेटच्या विषयी माझा तर हा पहिला अनुभव आहे. मला बजेट विषयी एवढी इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे मला पेज क्रमांक E34 मध्ये बोलायचंय. तुम्ही ते वार्डनुसार 1 2 3 4 5 6 7 8 10 पर्यंत दिले. तर वार्डनुसार जर याची रचना होत असेल तर हे वार्ड फक्त 10च नाहीयेत. झोन येत नाही, ते झोन नाही सर, तिथं वार्ड लिहिलंय. त्याला झोनला आपल्याकडे पद्धत आहे वाढ म्हणायची, पण ते झोन वाईज आहे. देखभाल दुरुस्ती एमएनआर जी आहे ना ते झोन वाईज असतं. एक नंबर आम्हाला कन्फ्युज होत आहे ना, कारण की आम्हाला याच्याबद्दल माहिती नाही ना. दुरुस्ती करू जाईल. आणि सर मला स्थायी समितीच्या बजेट बद्दल बोलायचंय की मला हे म्हणायचंय की तुम्ही मोकमपणे तुम्ही सगळ्यांना बजेट असं जाहीर करता का की ज्यांनी जे तुमच्याकडे निवेदन दिले किंवा काय दिले त्याच्यानुसार तुम्ही करता का की सर्वे करून करता? कारण की सर्वे करून केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणाला किती आणि कुठं बजेट द्यायचंय. मला हे 25 लाख रुपये तुम्हाला एका 5 आणि 10 फुटाचा रस्ता करायला सुद्धा परवडणार नाही. हे माझ्या हिशोबाने, माझ्या एकटीच्या हिशोबाने नाही बोलत आहे की ज्यांना पण म्हणजे सर्वच नगरसेवकाच्या हिशोबाने मी बोलत आहे की हे बजेट जेव्हा तुम्ही देताय ना तेव्हा तुम्ही ते वार्डचा सर्वे करा. सर्वे करून तुम्हाला कोणत्या वार्डामध्ये किती गरज आहे यानुसार ते द्या. मला हे मान्य नाहीये. मी हे 25 लाख जर तुम्ही मला देत असाल तर ते नको, ते तुम्हाला राहू द्या. मला याच्यामध्ये एकही काम होणार नाहीये, कारण की लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलेले. आम्ही जर त्यांच्या विश्वासाला त्यांच्या विश्वासाला खरी उतरत नसेल तर आमचा काही फायदाच नाहीये. मला हे बजेट नको आहे. आम्ही आमची समाजसेवा करत आहे, आम्ही आमची समाजसेवा करू. तुम्ही तुमचं बजेट वापस करा. माननीय मेयर डिप्टी मेयर, दीदी बोलिए. माननीय मेयर डिप्टी मेयर एंड आयुक्त सर, हमारे सभापति महोदय जी ने जो बजट रखा है, उन्होंने जो सत्ताधारी जो पक्ष है वहाँ पर ज्यादा बजट रखा है. मैं यहाँ पर खुल के बोलूंगी, कुलेहिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के आपने तमाम कॉर्पोरेटर्स को क्यों आपने कम बजट रखा है, और आपने जो वंचित के जो कॉर्पोरेटर्स है आपने उनको क्यों ज्यादा बजट रखा गया है? असं आहे ताई, तुम्ही बजेटवर बोला. आता पार्टी वाईज जाऊ नका, बजेटवर दादा प्लीज, विनंती म्हणजे. हमारा सम्माननीय महापौर साहब, हमारा वंचित को जो बजट कोई जरूरत नहीं है. अच्छा आप और Exactly. मतलब सभी कॉर्पोरेटर को दो साहब, ऐसा किसी एक को बोलिए, आप बोलिए. सर, क्योंकि सबके साथ सम्मान होना चाहिए. हमारे यही बोलना है, आपने उनको ज्यादा बजट दिया, हमारा उससे कोई लेना देना नहीं है. बट हमारा ये पॉइंट है कि आप सबको सम्मान बजट दीजिए. और माननीय मेयर डिप्टी मेयर, मैं यहाँ पर सबसे पहले ये क्लियर कहूंगी कि आई रिस्पेक्ट छत्रपति संभाजी महाराज और छत्रपति शिवाजी महाराज. जैसे हमारे सभापति महोदय जी कह रहे हैं कि छत्रपति संभाजी नगर बोलेंगे तो मैं आपको बजट दूंगा, और अगर छत्रपति संभाजी नगर नहीं बोलेंगे तो मैं आपको 1 रुपया नहीं दूंगा. तो सभापति महोदय जी, आपने तो आपके प्रभाग का नाम तो रख लिया है ना, फिर आपको क्या फिर निधि की जरूरत थी? क्योंकि नाम से ही विकास हो रहा है, नाम से ही डेवलपमेंट हो रहा है, तो फिर आपने क्यों निधि ली? आपने निधि नहीं लेना चाहिए ना. आप कब तक यहाँ पर जातिवाद की सियासत, भेदभाव की सियासत करेंगे? आप यहाँ पर कब तक नाम की सियासत करेंगे? हमको बचपन से हमने स्कूल में प्रेमबल में पढ़ा है, वी द पीपल ऑफ इंडिया. हमने ये नहीं पढ़ा है कि वी द पीपल ऑफ हिंदू, वी द पीपल ऑफ मुस्लिम. हमने ये नहीं पढ़ा है. हमको बचपन से ये सिखाया गया है कि हिंदू मुस्लिम
सिख ईसाई आपस में सब भाई। फिर माननीय सभापति महोदय जी, हम आपकी रिस्पेक्ट करते हैं, हम आपकी रिस्पेक्ट करते हैं और आप जो हम आपकी रिस्पेक्ट करते हैं और आप जो कह रहे हैं कि संभाजी नगर बोलो, जातिवाद की जो आप सियासत कर रहे हो, भेदभाव की सियासत कर रहे हैं, नाम की सियासत कर रहे हैं, इससे जो हमारे जो यंग यूथ है इन पर रॉन्ग मैसेज जा रहे हैं। और सभापति महोदय जी, क्या आप सभापति महोदय जी, क्या आप उन यंग यूथ को क्या ये पैगाम देंगे, क्या हिंदू मुसलमान करो, क्या आप उनको ये पैगाम देंगे कि नाम की सियासत करो? सन्मान्य सदस्य बजेटवर बोला, बजेटवर बोला फक्त। हाँ, मेरे यहाँ पर कुछ अल्फाज है माननीय सभापति महोदय जी। माननीय मेयर, मैं आपसे अपेक्षा करती हूँ कि आप आपके पद के कर्तव्य का निर्वहन न्याय, सत्य और निष्ठा के साथ करेंगे और बिना भेदभाव के जन सेवकों को अपना स्वच्छ कर्तव्य मानेंगे। और मैं एक शेर पर अपनी एक 2 वर्ड सर, नाम की सियासत में हो जाओगे तुम गुमनाम, नाम की सियासत में हो जाओगे तुम गुमनाम, अवाम की आवाज बनने में हो जाओगे तुम नाकाम। मुद्दे तो बहुत है शहर में हमारे, लेकिन तुम गलियों और रास्तों के नाम में ही रह जाओगे। और माननीय सभापति महोदय जी, माननीय मेयर, डिप्टी मेयर, आपसे बेहतर, आप मेयर है, आप डिप्टी मेयर है, आप आयुक्त सर है, आपसे बेहतर तो यहाँ पर कौन कॉन्स्टिट्यूशन जानता होगा। और जो हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो हमारे संविधान में लिखा है, भारतीय संविधान आर्टिकल 14, समानता का अधिकार, और इसमें कोई भी सरकारी संस्था या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बजट बनाते वक्त भेदभाव नहीं करेगा। 33 कॉर्पोरेटर्स को 5 लाख और 4 लोगों को 1 करोड़ देना, यह आर्टिकल 14 का सीधा उल्लंघन है। और धारा सेक्शन, सन्माननीय सदस्य, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही बजेटचं सांगा की तुम्ही सांगा ना, हे कमी पडलंय हे सांगा, तुम्ही कोणाला काय दिले, सगळे आपल्या शहरातील लोक कोणाला जास्ती प्रभागात दिले, महापौर साहेब ते कमी पडलेलं आहे, 5 लाख त्यांना मध्ये बोलू काय द्या. होणार तुम्ही तुम्ही सांगा पहिले ना. बोललो ना, ते बोललो ना, पहिले त्यांना बोलू द्या. तर तुमचं ऐकून घेतलंय, तुमचं लिहून घ्या, जागीरदार साहेब, मी त्यांनाच बोलू देतोय, बोलू तुम्ही द्या. मध्ये इंटरप्ट नका करू, त्यांना माननीय बोलू देतोय. महापौर साहब, 5 लाख में ये बुनियादी काम पूरे नहीं हो सकते। इसका मतलब प्रशासन पूरी जिम्मेदारी से भाग रहा है। और महापौर साहब, अगर कॉर्पोरेशन तुमका खत्म होने फिर बोलो आप सर. अगर कॉर्पोरेशन कानून के खिलाफ काम करे तो ये स्टेट गवर्नमेंट के पास उसे रोकने का पूरा अधिकार है। माननीय महापौर साहब, मैं बस आपसे यही विनती करती हूँ कि सब कुछ समान बजट दिया जाए। चला अफसर साहेब महापौर साहब, एक अफसर भाई तो उद्या मग शिल्पा देतो तुम्ही हमारे थोडं कट शॉट करा. यस कट शॉट करा. हमारे पास जो 3454 करोड़ का बजट बना, बहुत अच्छे से बजट बना हुआ है। मैं सभापति जी का स्वागत करता हूँ सभागृह में। और रहा सवाल निधि का, इसको 1 करोड़ मिला, वंचित को इतना मिला, उसको इतना मिला। वंचित बहुजन आघाड़ी के ये 30 साल से कारपोरेटर छूट गया था, ये 15 साल से हमने सर्वे कराया हमारे वार्ड में क्या क्या आवश्यकता है। हमारे इंजीनियर से हमारे पास सर्वे करे, उसके एस्टीमेट बनाए हमने, और वो एस्टीमेट बना के लेटर हमने माननीय सभापति साहब को दिया है। इसलिए हमारे हिसाब से बजट जो आया है हमारे पास में जो है वो अब किसी को मालूम नहीं, या कोई नए सदस्य है उनको कुछ इसके बारे में मालूम नहीं। देखिए महापौर साहब, हमने जो हमारा जो देखना है, मैं बात कर रहा हूं। जागीरदार साहेब, एक सदस्य मैंने जिसने बोला मैंने बोला कि इसमें हळू मेरी आवाज कैसी है, मेरी आवाज को ऐसा मैं ये बगैर माइक बजट के ऊपर ही बोल रहा हूं। वहां पर तुम्ही जागीरदार साहेब काय आहे, एक सदस्य झाल्यावर मी तुम्हाला चान्स देतो, काही अडचण नाही. हम अगर किसी के बीच में आपने बोला हमने बोला बीच में, चलो बोला अफसर जो भाई. बीच में बोलेगा उसका करो। महापौर साहब, बजट जो बना है मेरे हिसाब से हमारे पास बजट के लिए जो हमारे सर्वे कराना चाहिए, इंजीनियर्स को लेकर जाना चाहिए, इंजीनियर्स को बताना चाहिए हमारे वार्ड में ये अत्यंत गरजेची आवश्यकता है, तरी हे बजट भेटू शकतो. हाथ में आ गए, इसको ये दे दिया, हमको वो दे दिया, हमको ये बोल के फायदा क्या है? इसका कोई मतलब नहीं है। वहां पर ग्राउंड लेवल पे उतर के नाले खोलों में जाके, दलित बस्तियों में जाके, झोपड़पट्टी में जाके बताना पड़ता कि ये काम हमको करना जरूरी है, अत्यंत आवश्यक, ये काम की जरूरत है, तो बजट मिलता। अब आप कुछ करेंगे नहीं, आप कहीं जाएंगे नहीं, खाली रील बनाते घूमेंगे, तो विकास थोड़ी होगा। वापस आ गया, ऐसा मेरा कहना है।
शिल्पाताई वाटकर. महापौर साहेब, नाही, आता महापौर साहेब. मी तुम्ही असताना इकडे कोणी इंटरप्ट केलं नाही, प्लीज प्लीज. नाही असं नका करू. त्यांचं होऊ द्या, मी तुम्हाला चान्स देतो. बोला. मान्य महापौर, मान्य उपमहापौर, मान्य आयुक्त, मान्य सभागृह, मान्य महापौर साहेब, आजचं जे आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर तो समावेशक असा अर्थसंकल्प आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मी आपलं आणि मान्य सभापती महोदयांचं अभिनंदन करते आणि आभार मानते. मान्य महापौर साहेब, या अर्थसंकल्पामध्ये मूलभूत गरजांसाठी भरपूर तरतूद केलेलीच आहे, पण समाजातील जे दुर्लक्ष घटक आहेत त्यासाठी